बेबी बाई, पोरगं कुठं चाललं होतं तुमचं? गावाला चाललं काय? काही नोकरी गिकरी लागली काही? नाही हो, नोकरी नाही लागली त्याला अजून. इंजिनियर बनला पण तो. आता त्याच्यावर आहे, नोकरी लावणं नाही लावणं, त्याला करायचं आहे नाही करायचं आहे. त्याचे बाबा म्हणते त्याला, तुले पाय काय करायचं आहे तर जे करायचं असन ते तू तुझ्या मनानं करू शकतं, नाही तर मग शेतीत आहेच आपली. रिंकी, तू काय करून राहिली मग आता? काकू शिक्षण झालं आता. तसं मी जास्त शिकली नाही, फर्स्ट इयर झालं माझं. आता काय, आता तिचे बाबा म्हणते आता उरकून टाकू म्हणते यंदा. अहो म्हणते चांगलं पोरगं जर भेटलं तर करून टाकू म्हणते. काय तर किती दिवस ठेवत बसता अजून आता? मग कसं काय पोरगं पाहिजे तुम्हाला? कसं काय, आपल्याला चांगलं पोरगं पाहिजे बाई. संस्कारी असलं पाहिजे अन कमावतं असलं पाहिजे. पोरीला घेऊन चाललं पाहिजे, झालं. याच्यावर तर काय पाहिजे आपल्याला? खूप आपली अपेक्षा नाहीये. तुम्ही तर पाहून राहिले असं आता पिंट्यासाठी. करत नाही का त्याचं लग्न? नाही, ते त्याचे बाबा म्हणते आता सध्या म्हणते 2 वर्ष थांबू म्हणते. कसं आता तो इंजिनियर आहे. तो आता जर त्याला नोकरी लागली, चांगला पगार आहे, ते कमावन. मग तुम्ही सांगा मला, आता त्याला तर त्याच्या बरोबरीची पोरगी नाही लागली काय? हो, आता इंजिनियर म्हटलं म्हणजे त्याला इंजिनियरच लागन. नाही असं नाही, नाहीच इंजिनियर तर दुसराही काही असली पाहिजे. पण एकदमच जर घरीच बसली असली तर काय मग ते कामाची गोष्ट आहे? एवढं शिकून पोराले मग तर नाही शिकलं असतं, कास्तकारीच केलं असतं तर पुरलं असतं. घेऊन आला असता 10वी 12वी शिकलेली पोरगी. ह्या म्हणे आता मी कास्तकारी करत नाही बाबा, मी जातो म्हणे पुण्याले. तेच वेळी त्याची गडबड चालू होती. त्याचे बाबा म्हणते कास्तकारी कर आणि तो म्हणते मी पुण्याले जातो. तर आता बापलेकाची झमकली जराशी त्या दिवशी. आता चालूच राहते बाई, कोणी घरात आहे तसंच. बरोबरीचं पोरगं झालं म्हणजे पट्टे काय त्याचं दोघाचं. तर मी त्याच्या मनात पिसल्या जातो दोघांच्या. मी म्हणतो त्याले का आता कायले त्याला त्याच्या मागं लागता. पहिले त्याला इंजिनियर व्हायला तिथं पाठवलं, हा इंजिनियर की कर, आणि आता त्याला कास्तकारी करायला लावून राहिले. तुम्ही सांगा, त्यानं कधी वावरच पाहिलं नाही लहानपणापासून, त्याला समजन काय त्याच्यातलं? नाही, त्याला कसं समजन आता? त्याला आता ज्याच्यातलं तो करू नाही शिकू नाही ते समजन कधी त्याले? मग नाही तर काय, तो मैचा माणूस ऐकत नाही बिचारे. त्याला असं वाटते मी मास्तर आहे ना, कास्तकारी करून राहिलो तर त्याने केली पाहिजे. आता यायच्या आत ना त्याच्यात फरक आहे. हे राहिले तर गावात राहिले, वडिलाच्या हाताखाली येणं, कास्तकारी बी करू लागले मास्तर व्हायच्या पहिले. म्हणून येईल अनुभव आहे साऱ्या गोष्टीचा. म्हणून हे आपलं हे करते ना ते करते, दोन्ही करते. आता पोरग जमते मला यावर्षी, आणि आता तो आताच्या आता सगळं शिकून बी जाईन काय? शिकन लेकाले गती गती तर मैचा माणूस निरामागच लागून जाते एकसारखा. तुम्ही कधी आता बेबी बाई एक काम करा, त्याला आता गुतून ठेवून द्या इथं. तेव्हाच तो पैणार नाही इकडे तिकडे. त्याला का मोकाट सोडलं तर मग तो काही इथं राहणार नाही. आता मी कायच्यात गुतू बाई त्याले? मी काय म्हणू त्याला आता सांगा? त्याचं लग्न करून टाक ना. त्याचं जर लग्न कराल ना तुम्ही तर तो कुठंच जात नाही. नाही बिन, काकू तर बरोबर बोलून राहिली. तू कसा काय आला रे? तू तर चालला होता ना पुण्याला चाललो पुण्याला चाललो. हा, तुला एवढ्या वेळची त्या दोऱ्या धरून राहिली तर तू समोर समोर पळून राहिला होता, आणि आता वापस कसा आला? जा ना आता. बापाला तर मोठ्या ठसनीनं सांगून गेला, मी पुण्याला चाललो, आता येत नाही, इंजिनियरच बनून येईन तिकून, असं करन तसं करन. भल्लाच सांगून राहिला होता. आई, तुझ्यासाठी आलो मी खरं तर. तुझी लय कदर आहे मला. त्या आई माझ्यासाठी किती केलं हो लहानपणापासून. हा, त्यामुळे ह्या दुनियेत आणून आई माझ्यावर लय उपकार केली. आई, तुझे उपकार आहे. असं अन 2 घंट्यापासून त्या मागं फिरून राहिली तेव्हा तुले माझे उपकार नाही दिसले काय? तेव्हा नाही वाटलं काय काही? तेव्हा आईचं प्रेम नाही जागं झालं काय? आता काय झालं तुले? जा ना आता, जा इथून. नाही आई, मी जात नाही आता. आता मी इथं बाबासोबत इथं राहून शेतीच करून. हा, बाबा म्हणते ना तसंच ऐक नाही बस. पा वो बेबी बाई, किती समजदार पोरं आहे तुमचं. हा, पा बरं, असे पोरं सगळेले भेटो बापा. मी तर म्हणतो माय रिंकीले तुमच्या पोरासारखंच पोरगं भेटो बापा. काकू, तुमच्या पोरासारखं नाही, तुमचं पोरगच भेटू असं म्हण ना. हो ना, भेटनच भेटन, चांगलं पोरगं भेटते तिले. तुमची पोरगी चांगली आहे बाई, गुणी आहे, संस्कारी आहे, सगळ्या गोष्टीत चांगली आहे. चांगलंच पोरगं भेटते तिले, घरदार आहे चांगलंच भेटते. हो, आता 2-4 दिवसानं एका ठिकाणचा आहे बाई निरोप. पाहू आता तिथं काय होते काय नाही. तर तिचे बाबा म्हणे हाय म्हणे त्याच्याजवळ 10 एकर शेती आहे म्हणे, पण पोरगं शेती करते म्हणे बा. तर तसं काही खूप शिकलं नाही आहे म्हणे पोरगं, असे म्हणत जाय तिचे बाबा. नाही हो, जरासं जास्त ना चांगलं पाहूनच दे जा ना. आजकाल आता चांगले पोरं भेटून राहिले पोरेले. एवढी साजरी पोरगी आहे तर काही नाही आता कोणाला देऊन देता. पाहिजे एखादं चांगलं पोरगं भेटलं तर. असलं तर मी सांगतोस तुम्हाला. हो बाई हो, ठीक आहे, सांग जा ना. चला मग मी जातो आता, उशीर होते. आता आलो होतं बाई तर तुमची भेट होऊन गेली त्याच्या बरोबर. पाहिजे कुठचा असला निरोप गिरोप तर सांग जा माझ्या पोरीसाठी. हो हो, सांगतो ना, नक्कीच सांगतो. निरोप सांगतोस मी. तसंही याच्या बाबाले कणी पिंट्याच्या लय अते पते राहते. आता ते मास्तर आहे, फिरतच राहते सारे इकडे, तर मग त्याला कसं पते राहते असले ना, तर मग सांगतोस. पोरीसाठी तर हजारो पते आहे व माय. पोरासाठीच लागन तर पोरगी नाही भेटत लवकर. तशी पोरगी जर भेटली पिंट्याच्या लायक तर मग आम्ही सांगू असले कुठं. तर आता तुम्हाला इंजिनियरच पाहिजे म्हणता बापा, तर मग काय आता, मग पाहा लागन एखादी पोरगी भेटली घेतली तर. हो, सांग जा ना, असली कुठं तर सांग जा. कसं आहे त्याच्याच भविष्यासाठी चांगला आहे. थोय नोकरीवर थी नोकरीवर, दोघे जण मिळून आपलं भविष्य घडू शकते. नाही तर मग काय आहे, एक घरात बसते ना काम करते तर मग काही होतही नाही ना त्याचं. आपल्याकडून झालं तोपर्यंत केलं बाई आपण, आता काही आपल्याच्यानं होत नाही. आता मीच तर नोकरीवाली होती नाही, पण आता माणूस चांगला होता, चांगला कमावता होता. हा, ते
आईच्या वडिलाची शेती होती, सारं होतं म्हणून झालं एवढं. नाही तर काय झालं असतं. हो बाई, महागाईचा सपाटा आहे आणि लेकराईचं शिक्षण हे ते याच्यातच तर किती भारी जाते माणसाली. लय लागते घर म्हटलं का, लागते सारं. हो आजच्या दिवस मुक्काम करा ना, राहून जा, उद्या जा. हाव का राहून जा ना. काय आता तुम्ही आल्या तर नाही, मी तर तुम्हाला लहानपणापासून आताच पाहिलं, तर राहून जा आजच्या दिवस. नाही रे बाबू पिंट्या, मी आता अजून येईन ना. पुढच्या महिन्यात मला यास लागते. काय आहे आता पुढच्या महिन्यात? अहो ते पुढच्या महिन्यात साक्षगंध आहे माझ्या बहिणीच्या पोरीचं, तर त्याच्यासाठी मला इकडे यास लागते. तर येऊन जाईन मग मी अजून इकडे. जमलं बा, अजून येते मग रिंकी इकडे. येतो मग आता बेबी बाई. बरं ठीक आहे, या मग आता. काकू सोडून देतो ना मी तुम्हाला गाडीवर. काय रे बाबू, जातो ना मी. इथून ऑटो भेटूनच जाते रस्त्याहून, तिथून डेपोवर जातो आणि तिथून मग गाडी पकडून घेतो आपली. काय ले, चला ना, नेऊन देतो तिथपर्यंत. आम्ही दोघी मावणार नाही ना रे तुझ्या गाडीवर. मावते काकू, चला तुम्ही. हो आता तू म्हणते तर चालल्या जा. नाही त्याचं बरोबर आहे, पण आम्हाला सवय नाही ना दोघीला गाडीवर बसायची. एकटं बसतो बाई आम्ही कोणी बी. एकटं माया कसं मला पाहिजे मोठी जागा, हे तरी बसून जाते थोड्याशा जागेत. काकू मी करतो, ऍडजस्ट करतो बरोबर. मी लागन तर टाकीवर बसून जाईल. असं म्हणतो काय? चाल मग रिंकी, चाल मग. आता ह्या पिंट्या सोडून देतो म्हणते बाई आपल्याला, तर चाल ना. हो आई चल मग. असं बदमाश आहे माझ्या घरचं पोट्ट. चाललं होतं पुण्याले झाले, मरून राहिलं होतं, तर करून राहिलं होतं. हा आता हे कुसुमबाई आली ना, आली हिची पोरगी दिसली आले आणि झालं आता लाचन ह्या लग्न करायले. हा आता सांगा, ह्या इंजिनियरनं ते पोरगी काहीच नाही, आता ह्या पोरीसोबत लग्न करून देईन का याचा बाप मारते अजून याच्यावर लाता. येऊ दे त्याला घरी, त्याच्या बापाला येऊ दे, सांगतोच त्याचे करीने कसे आहेत. कसा दोघीला गाडीवर नेऊन देतो तो एवढ्या दूर, तर माहीतच पडते. येऊ दे त्याला घरी. बाप पेट्रोल टाकते आणि हिंडवते लोकाईले. असं आहे माझं पोट्ट खऱ्या. मी काय सांगू आता तुम्हाला. हा चाललं होतं बरं ते, अटकलं इथं अजून. आता मी म्हटलं तिथं गेलं तर निदान बापाच्या याच्यातून सुटून जाईल, इंजिनियर बनून येईन. पण नाही, आता लागते ह्या पोट्टीच्या मागं. करू दे आता याच्याच मनाने याले, खाऊ देतो लाता साजऱ्या. चला मग माझी बहीण भाऊ, पाच जा माझी व्हिडिओ, पाच जा तुम्ही. आणि आवडले असन तर आपल्या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब तर नक्कीच करत जा आणि आवर्जून व्हिडिओ पाहत जा.